नमस्कार मंडळी, मी आनंद तरंगचे. कसे आहात तुम्ही सगळे? मी आज आलो आहे जुईनगर येथील धबधब्यावरती. तुम्हाला मी इथला धबधबा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तुम्हाला हाच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी तुम्हाला व्हिडिओमधून धबधबा दाखवणार आहे. पाठी बघू शकता तुम्ही धबधबा. मी आता धबधब्याच्या खालीच उभा आहे. मी आता इथून वरती जाणार आहे. इथील प्रत्येक वाट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि ह्या धबधब्यावरती जुईनगर रेल्वे स्टेशनपासून कसं यायचं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि सबस्क्राईब करा. हा धबधबा तुर्भे MIDC इथे आहे. धबधबा तुर्भे MIDCच्या एरियामध्ये आहे. इथे खूप इंडस्ट्री लाईन आहेत आणि या इंडस्ट्री लाईनच्या इथूनच या धबधब्याकडे जाणारी ही पाऊलवाट आहे. मी जुईनगर रेल्वे स्टेशनला आलो. इथूनच पब्लिक ब्रिज आहे. त्या पब्लिक ब्रिजवरून उतरल्यावरती तुम्हाला शेअर रिक्षा भेटतील. ह्या धबधब्याकडे येण्यासाठी 30 रुपये पर पर्सन शेअर रिक्षा आहेत. आणि त्या शेअर रिक्षा इंडस्ट्री लाईनच्या रोडला आणून सोडतात आणि तिथूनच ही मध्ये जायला पाऊलवाट आहे. आणि मी तसाच या पाऊलवाटेने धबधब्याकडे चाललो आहे. तुम्ही तर मुंबई शहरात राहून नोकरी करून कंटाळला असाल तर रविवारची नक्की या धबधब्याला भेट द्या. तुम्हाला गावी आल्यासारखा अनुभव येईल. खूपच छान वाटतं इथे आल्यावरती. बघा, मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवत आहे. ही जागा बघा, मस्त एकदम. निसर्गाचा आनंद आस्वाद घेता येईल तुम्हाला इथे आल्यावर. धबधब्याच्या जवळपास येतोय बघा. शूटिंग चालू आहे. यूट्यूबला टाकतो मी. नमस्कार, कशा आहात? मस्त. हो हो, जातो ना. अनंत चिचकर. शूटिंग चालू आहे. यूट्यूबचा व्हिडिओ बनवतो ना मी, त्यासाठी. खूप जण ह्या धबधब्यावर येतात. त्यापैकी आता मला काही मित्र भेटलेत. गावचे अनोळखी लोक होते, त्यांना तुम्ही बघितलं असेल. धबधब्याच्याकडे जाताना मधल्या वाटेत हे बघा, अशी या छोट्याशा नदीतून प्रवास करावा. हे धबधब्याचं पाणी आहे. ही वाट अशी जाते धबधब्याकडे. सांभाळून चालतो.
भरोसा नाही, घसरलं तर घसरण्यापेक्षा सांभाळून चाललेलं बरं आहे. बघ असं मस्त पाण्याचा आवाज. हे बघा माझ्या पाठीमागे बघा, हा पूर्ण हा डोंगर खडून काढलेला आहे. इंडस्ट्री लाईन असल्याने एकतर बघायला गेलं तर निसर्गाची सर्व विल्हेवाटच लावत आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर नक्कीच याला विरोध कराल. मंडळी, मी आलो एकदम धबधब्याच्या जवळ. तुम्ही बघू शकता, हे बघा धबधबा किती सुंदर आणि छान दिसतोय. लोक इथे आंघोळ करायला येतात, मौन मजा करायला येतात. बघा नक्कीच. बघा बाजूचं बघा कसं वाटतं तुम्हाला, मस्त एकदम छान. बघा शूटिंगच्या आधीपासून तुम्हाला मी दाखवतो हे व्हिडिओ. बघा एकदम मस्त सुंदर असं दिसतंय सर्व. मी आता जवळ जाण्याचा प्रयत्न करतो धबधब्याचा. हाय, खूपच चिखल आहे बघा. हे बघा चालताना पण कसं आहे, काय तुमचे रतून जातील एवढं चिखल आहे. खूप दिवसाने मी वाट बघत होते, याची आतुरता होती मला इथे येण्याची. आज मी पूर्ण केली. बघा जास्त नाही, 500 असते. 500 आहेत फक्त, जास्त नाही. बघा व्हिडिओ एकदम जवळून काढलाय मी, एकदम बघू शकता तुम्ही. म्हणजे हे बघा धबधबा मस्त आहे, छान दिसतोय. फटका बसला मला. चिखलामध्ये मी चालताना माझी चप्पलच तुटली. आता कसा जाऊ तेच कळत नाही तरी. हे बाजूचा परिसर मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवतोय. हा बघा धबधबा मस्त एकदम दिसतंय. इथे सुंदर असं नयनरम्य दृश्य आहे. ही समोरची बिल्डिंग दिसते त्याचं नाव आहे रूपा रेनेसन्स. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी तिथेच काम करतो त्या बिल्डिंगमध्ये. त्या बिल्डिंगमध्ये खूप ऑफिसेस लॅब आहेत, त्यापैकी एका ऑफिसमध्ये मी काम करतो.
चिखल दिसते बघा, इथून खूप जमा झालं आहे. सावकाश पाय टाकून चालावं लागतं इथे. तर तुमचा तोल पडला तर तुम्ही डायरेक्ट सगळे चिखलामध्ये लोळणार. त्यामुळे अशा ठिकाणी येताना स्वतःची काळजी घ्या. निसर्गाच्या कुशीत लपलेला नयनरम्य असा सुंदर असा धबधबा. मी आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. बघा सुंदर अशी सर्व काही दिसतंय. बघा फुलं बघा कसं दिसतंय एकदम. एक केळीचं झाड नाही पण त्यासारखं दिसणारं एक झाड वाटतं मला हे. या खडकाळ अशा पाऊल वाटेने सांभाळून प्रवास करा. जर नक्की यायचं असेल तर नक्कीच भेट द्या या ठिकाणी. मला खूप छान वाटेल, सुंदर वाटेल. नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आता मी माझा व्हिडिओ संपवत आहे. खूप मजा घेतली. बाय. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.